गणेशोत्सवामध्ये मुंबईमधील चाकरमानी गावाकडे जातात। खास करून कोकणवासी मुंबईकर मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी कोकणात जातात। मात्र या कालावधीमध्ये खासगी बस मालक तिकीट दरात मोठी वाढ करतात। याचा फटका चाकरमान्यांना बसतो। नेमकी काय परिस्थिती आहे या सगळ्याचा रियालिटी चेक आपण आज करणार आहोत। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावरती आलेला आहे। याच गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी जो आहे तो आपापल्या गावी जात असतो। खास करून मुंबईतील कोकणस्थ जे रहिवासी आहेत ते मोठ्या संख्येने कोकणामध्ये जात असतात आणि याच सण उत्सवाचा हंगाम पाहता जे खासगी बस चालक आहेत ते मोठ्या प्रमाणात तिकीट दरांमध्ये वाढ करतात। याचा फटका जो आहे तो या सगळ्या चाकरमान्यांना बसतो। नेमकी रियालिटी काय आहे या सगळ्याचा रियालिटी चेक जे आहे तो आपण आज करणार आहोत। चला दादा, नाव काय तुमचं? वसंत पलसंकर. ओके, कुठे गावी निघाला? गावी कोकणात कोकणात गणपतीसाठी? गणपतीसाठी कसे जाणार आहात? ट्रॅव्हल्सने. ओके, ट्रॅव्हल्सचं म्हणजे बुकिंग केलं आहे? हां, आजच बुकिंग केलं. बरं, मग तिकीट वगैरे वाढलेत का? हां, वाढलेत, पण अजून आम्हाला काय ते करणाऱ्यांनी सांगितलं नाही, म्हणजे गाडीमध्ये सांगतो. बरं, गणपतीच्या या काळात दरवर्षी तिकीट वाढतात? हां, दरवर्षी वाढतात. अच्छा, म्हणजे सुरुवातीच्या गणपतीच्या दिवसांमध्ये तिकीट वाढतात. किती वाढलेलं असतं? म्हणजे नेहमी किती असताना यात किती फरक पडतो? 700-800 रुपये असतो. आता काय 1000, 900, 1200, 1100 असं असतं. म्हणजे 100-200-300 किमान वाढतो. वाढतात. आज एसटी वगैरे कमी आहेत, बंद आहेत. एसटी बंद असल्यामुळे त्याचा परिणाम मोठा पडला आहे. शाळेत मिळत नाही, भाडं जास्त म्हणतात. आता कसं तुम्ही निघालाय? आता कशानंतर बघायचं म्हणूनच थांबलोय. हे इथे सगळ्या ट्रॅव्हल्स ड्रायव्हरचे वगैरे काय रेट जास्त म्हणतात, जागा नाही, हे नाही ते नाही, दर पण जास्त सांगतात आणि मिळत पण नाही. सणाच्या पिरियडमध्ये जरा जास्तच असतात गणपती. गणपतीच्या वेळेला जरा जास्तच असतात, रेट वगैरे जास्तच असतात. पण ते बी आता एसटी बंद असल्यामुळे बाकीचे सगळे प्रवासी ह्यात यायला लागले ना. अच्छा, त्यामुळं आणि अडचणीचाच मार्ग झाला. ट्रॅव्हल्स मालक प्रदीप घोरपडे माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत। मुंबईतून अनेक चाकरमानी जे आहेत ते आपापल्या गावाकडे चाललेले आहेत। कोणी कोकणात चाललं आहे, कोणी पश्चिम महाराष्ट्रात चाललेलं आहे। पण सगळ्यांचं एक मत येतं की ट्रॅव्हल्सचे चालक आहेत त्यांनी तिकिटाचे दर खूप वाढवलेत। नाही साहेब, हा गैरसमज आहे। आम्ही वर्षभर गाड्या इकडून कोल्हापूरला माझ्या काही गाड्या चालतात, मुंबई गोवा गाड्या चालतात जे कोकण मार्गे जातात। तर विषय असा आहे की आम्हाला इथून ऑफ सीझनला 1000-1200 रुपये रेट असतो। RTO नॉर्म्सच्या हिशोबाने आम्हाला 1.5 अलाउड आहे, जे 2021-22च्या घरात बसतं। प्लस त्याच्यानंतर ऑनलाईनला जेव्हा बुकिंग करतात पॅसेंजर तर त्याला 15-16% टॅक्स लागतो। आणि येताना आम्हाला सीझनला काय होतं की तिथून 2 सीट 4 सीटवर गाडी येते। आणि बेसिकली आमच्या ज्या गाड्या आहेत मुंबई गोवा ज्या कोकणपट्ट्यातून जातात, 99% गाड्या ज्या गोव्याला जातात ते 2 स्टेटचा टॅक्स भरावा लागतो आम्हाला। रोड एकदम खराब आहे, जिथं 30,000 लागायचं तिथं 40,000चं डिझेल लागतं। गोवा आता हा राहिला गोवाचा विषय। जो आता गणेश उत्सवाला लोकांना वाटतं की आम्ही रेट वाढवलेला आहे। कोल्हापूरसाठी जे 600, 700 किंवा 800 रुपये रेट ऑफ सीझनला चालतो तो आता सीझनला आम्ही 1200-1300 रुपये, कधी 100-200 जास्त कमी जास्त, पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कमी जास्त करून देतो। तिथं पण काय येणारा पॅसेंजर नसतो, हा जाणारा असतो। मग तो गणपती संपल्यानंतर वापस तिथून 3 दिवसाचा लोड निघतो, पण इथून जाताना एमटी असतो। पण आम्हाला जे खर्च आहे नंतर मग RTO एक्सपेन्सेस आहेत, टॅक्सेस आहेत, गाड्यांचे हप्ते 5-5 लाखाच्या घरात गेलेत। आता BS6 गाड्यांमुळं गाड्यांची किंमत ऑलमोस्ट डबल झालेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला हप्ते पण परवडत नाहीत। सण उत्सवाच्या काळात खासगी बस मालकांकडून तिकीट दराची वाढ केली जाते। याला मनसेने देखील विरोध केलेला आहे। मनसेने मानखुर्दमध्ये अशा पद्धतीचे फलक लावलेले आहे आणि आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। मनसेचे विभागाध्यक्ष जगदीश खांडेकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा की तुमचा नेमका मुद्दा काय आहे, तुम्ही का विरोध दर्शवताय? विरोध म्हणण्यापेक्षा या ठिकाणी महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे गणेशोत्सव, गणपती। आणि त्या गणेशोत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने आमचे मुंबईकर जे आहेत, चाकरमानी आहेत, ते आपल्या आपापल्या गावच्या ठिकाणी जात असतात। कुटुंबासोबत, आपल्या गावच्या कुटुंबासोबत तो सण उत्सव सगळा साजरा करत असतात। तो अनोखा आनंद त्यांना त्यामध्ये मिळत असतो। दिवाळी असतो, दिवाळीच्या वेळेला सुद्धा ह्या गोष्टी। परंतु या ठिकाणी ज्या खाजगी ट्रॅव्हल्स मालक आहेत, खाजगी बसचे जे मालक आहेत, त्या ह्या संधीचा फायदा उचलतात। आम्ही RTOना भेटून त्यांना सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जे खाजगी ट्रॅव्हल्स मालक जे आहेत, जे गणपतीच्या ऐन गणेशोत्सवामध्ये
त्या लोकांच्या मजबुरीचा, लोकांना कसं आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने गावी जायचं असतं, वेळेत जायचं असतं, कारण गणपती बसण्याचं बसण्याची वेळ असेल किंवा काही कोणाचे 2 दिवसाचे गणपती असतात, कोणाचे 5 दिवसाचे असतात, त्यामुळे त्यांना वेळेत जावं लागतं. त्यामुळे त्यांची एक मजबुरी झालेली असते की आम्हाला जाणंच आवश्यक आहे, मिळेल त्या गाडीने. मग त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा रेटचा विचार करत नाहीत. ह्या सगळ्या लोकांचे आम्हाला पत्र आलेत की ह्या ठिकाणी मनसेने काहीतरी आमच्यासाठी केलं पाहिजे. आणि त्यामुळे मागच्या वेळेसुद्धा आम्ही या ठिकाणी येऊन आवाज उठवला होता की अशा प्रकारे तुम्ही मनमानी करू नका. आम्ही समजू शकतो की तुमचा सुद्धा जो धंदा आहे त्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला नुकसान व्हायला नको, परंतु अगदीच तुम्ही ती संधी म्हणून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेणार असेल तरी मनसे म्हणून आम्ही खपून घेणं आम्हाला चुकीचं वाटतं. आम्ही जाणार आहे कोल्हापूरला. ओके, मला सांग, गणेशोत्सवासाठी तुम्ही कोल्हापूरला जाता, या सगळ्या दरम्यान एरवीपेक्षा तिकीट दर किती आहेत, जास्त आहेत का, आणि त्याबद्दल काय वाटतं? हा, दरवेळेला गणेशोत्सवाला ना जरा जास्तच तिकीट असतात, म्हणजे डबल तिकीट एका होतं आणि ते परवडण्यासारखं नाही सर्वसामान्य. पण आता कसं आपल्या उत्सवात म्हटल्यावर, सांस्कृतिक कार्यक्रमात म्हटल्यावर जावंच लागतं. आणि त्याच्यातून हे असं की हे परवडणार नाही आणि परत ट्रॅफिकचा वगैरे असं काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे असतातच. ते कमी जर झाले तर असतं तर खूप बरं झालं असतं, किंवा जास्त जर गाडी एखादा असते किंवा त्याच्यासाठी जर सोयी असत्या, जशा आता बाकीच्या इतर जशा महिलांसाठी सोयी आहेत तसं जर ट्रॅव्हल्स किंवा अशा इतरांना जर झाल्या असत्या तर खूप बरं झालं असतं, जेणेकरून आम्हाला जाण्यासाठी. तुम्ही काय सांगाल, तिकीट दर जास्त वाटतात? जास्तच वाटतं, कारण सीझनला ते तिकीट एक तर खर्च असतो जाण्या येण्याचा, त्याच्यात त्यांचं तिकीट असते, तिकीट त्यांचं जास्त असतं, त्याच्यात कमी असायला पाहिजे रेट. किंवा 100-1 रुपये वाढवले त्याने, अधिक डबल टिबल रेट होतो त्यांचा. जे आम्ही 400 रुपयात जातो कोकणामध्ये ते कधी कधी तिथे 1200 आता घेतात, 1500 घेतात सीझनला. मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू झाले, गर्दीचा हंगाम आहे आणि यामध्ये खाजगी जे ट्रॅव्हल चालक आहेत ते तिकीट दर जे आहेत ते अव्वाच्या सव्वा आकारतात. का हे तिकीट दर अशा पद्धतीने आकारले जातात? तुम्ही बघाल, सण जसे प्रत्येक वर्षी सण येतो, जसा कसा सण जवळ आला की आमच्यावर आक्षेप होणं सुरू होतो. पण कुणी आम्हाला विचारत नाही की बाकीचे 364 दिवस तुम्ही काय करता, तुमचे प्रॉब्लेम काय आहेत. आणि मुळात सर्वात मोठा फरक जो आहे तो सणाच्या वेळी फक्त वन वे ट्रॅफिक असतो. जो जाणारा ग्रस्त असतो तो परत येत नसतो. तर आम्हाला जे काही पैसे लावायचे तर रिटर्न तिकीटचे पैसे लावायचे. त्याशिवाय बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे तुम्ही हाल बघा. एस टीपेक्षा आम्हाला 1.5 पैसे घेणं अलाउड आहे. एस टीचंही तुम्ही बघाल तर सण आले की ते रेट वाढवतात. आणि आम्ही बाकीचे दिवस बघून असतो की बाबा सण आले की आमचे जे काही लॉसेस आहेत ते रिकवर होतील. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचा बघा. आजच्या तारखेत तुम्ही बघा, मला कोकणात पावसाळ्यात तरची अशी अवस्था आहे कोकणाच्या रोडवर की कुणी जाऊ नये आणि आमच्या बसेस तिथे आम्हाला आता पाठवायचे आहेत. तर मेंटेनन्स, टायर, त्याचा रेट कोणी कधी विचारला आहे का आम्हाला? तर आमचे प्रॉब्लेम जर तुम्ही बाकीच्या दिवशी जर तुम्ही ॲड्रेस केले नाहीत तर हे होणारच आहे ना. तरी मी तुम्हाला सांगतो साहेब, जिम्मेदारीने सांगतो की आम्ही 1.5 जे रेट आहे त्याच्यावरती रेट घेत नाही आहोत. नाही, पण जसं आपण म्हणताय की एस टीच्या तुलनेत 1.5 दर आकारणं आपल्याला परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र अनेक ठिकाणी आपण बघतो की तिप्पट दर देखील आकारले जातात. बघा, 5ची बोटं काय सारखे नाही आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, आमच्या असोसिएशन अशा लोकांना अजिबात पाठीशी नाही आहोत. असं कुठं काय होत असेल प्लीज आम्हाला कळवा, आम्ही ते सेट राईट करू. सर, सध्या आता गणेशोत्सवाचे दिवस आहेत. एस टीवाल्यांनी देखील संप पुकारलेला आहे, बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यात खाजगी ट्रॅव्हल चालकांचे असे वाढीव दर, मग जे सर्वसामान्य प्रवासी असतो तो कुठेतरी यामध्ये पिचला जातो. साहेब, ट्रेनमध्ये प्रीमियम दर द्यायला तयार, विमानात प्रीमियम दर द्यायला तुम्ही तयार आहात. बसचा विषय आला की तुम्ही लगेच आमची गळपची पकडतात. पण आम्हाला सांगा साहेब, बाकीचे दिवस आम्ही पण मेंटेन कसं करायचं? तुम्ही बघाल की 365 पैकी 350 दिवस आम्ही एस टीपेक्षा कमी दरात गाड्या चालवतो. मग 15 दिवस जर आम्ही ते कव्हर नाही केलं तर आम्ही गाड्या चालवणार कसे साहेब? आणि तुम्ही आता बघाल, आत्ता जर एस टीचा प्रॉब्लेम आला, सरकारचा जो अभिगम आहे ना आमच्यापर्यंत, ते असं आहे की जेव्हा गरज पडली तेव्हा आम्हाला बोलवा. आता म्हणतील लगेच एस टीचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही लगेच या. आणि बाकीच्या दिवशी आम्ही गायब. आमचा कोणी विचारही करत नाही. म्हणजे काय अपेक्षा आहेत आपल्याला सरकारकडून? साहेब, सर्वात पहिलं तर आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्या. तुम्ही एस टीला इन्फ्रास्ट्रक्चर देता साहेब. एस टी 10,000 करोड रुपये लॉसमध्ये, तुम्ही त्याला पर महिने 260 करोड रुपये देता.
आम्ही तर अशी कुठलीही अपेक्षा करत नाही आहोत, पण आम्हाला जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तरी द्या. आम्ही रोड नाही आहे आमच्याकडे आणि तुम्ही टोल घेता, आम्ही चालवणार कसे? आम्हाला EMI भरायचे आहेत. इतके प्रॉब्लेम्स जर तुम्ही आमच्याबरोबर बसून तुम्ही जर त्याला मार्ग लावला तर डेफिनेटली आय एम शुअर वी कॅन हॅव अ वे आउट. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.